नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण गर्भावस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला कॅल्शियमचे प्रमाण अधिक लागत असते आणि ते आपल्या आहाराच्या माध्यमातून कसे वाढवावे याविषयी बघणार आहोत। साधारणतः 40% स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते। प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या वाढीच्या दृष्टीने कॅल्शियम आईच्या माध्यमातून जात असते। बाळासाठी तसेच आईसाठी कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्याच्यावरच हाडांची दृढता, केसांचं सौंदर्य आणि दातांचं निरोगीत्व राखले जाते। बाळाला त्याच्या आईच्या गर्भावस्थेत योग्य प्रमाणात आईकडून कॅल्शियम मिळाले तर त्याच्या हाडांची दृढता उत्तम राहते। पुढील आयुष्यात केस आणि दात हे देखील निरोगी राहतात। काही महिलांच्या गर्भावस्थेत त्यांना योग्य प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यास पुढील अंदाजे 40 वर्षांनंतरच्या त्यांच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे वाताचे विकार, प्रामुख्याने पाठदुखी, कंबरदुखी, केस गळणे, हाडं ठिसूळणे, दातांमध्ये ठिसूळपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात। म्हणून गर्भावस्थेत वैद्यकीय सल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि अन्य औषधींसोबत आहारातून कॅल्शियम मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते। गर्भवती महिलांनी जेव्हा त्यांना दिवस गेले आहेत असे समजेल तेव्हापासून शुद्ध गाईच्या दुधासोबत शतावरी कल्प घ्यावा। असा हा शतावरी कल्प चॉकलेट, रोज, विलायची, केशर इत्यादींनी युक्त किंवा फ्लेवरचा मिळत असतो। कारण अनेक वेळेला दूध आवडत नसते, परंतु अशा प्रकारच्या फ्लेवरच्या स्वरूपात दूध सेवन केले तर शतावरीचे फायदे देखील मिळतात। आहारामध्ये दूध, लोणी, तूप यांचा वापर निश्चितच करावा। सोबत सकाळच्या आहारात ताक सेवन करावे, यामुळे पचन उत्तम होते। ताक सेवन करत असताना आहारामध्ये ते एक घोट या स्वरूपामध्येच सेवन करावे। देशी तुपात डिंक तळून सकाळी 2 ते 3 चमचे आणि दुपारी 1 चमचा सेवन करावा। ह्या डिंकाचे खारीक खोबऱ्यासोबतचे लाडू देखील सेवन केले जाऊ शकतात, परंतु असे लाडू प्रमाणातच सेवन करावे। कॅल्शियम प्राप्त व्हावं म्हणून राजगिरा, ड्रायनट्स, खारीक खोबरं सोबत अक्रोड, बदाम हे देखील सेवन करण्यास हरकत नाही। अशा प्रकारे औषधींसोबत आहारातून कॅल्शियम योग्य प्रमाणात सेवन केल्यास बाळास आणि मातेस कॅल्शियम संबंधित आजार होणार नाहीत। नमस्कार।